चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला एक क्वेश्चन पाहूया. बहुत ही प्यारा क्वेश्चन आहे. काय म्हणतात पहा, फाइंड द डिस्टन्स. का काढा म्हणते, अंतर काढा म्हणते. ठीक आहे, कुठून? ऑफ द पॉइंट. एक पॉइंट दिलाय, मान के चलो हा वाला पॉइंट आहे कोणसा, पी. नाव नाही दिलाय, मान लो. ठीक आहे, काय पहा 1 -1 नाही 1 1 आणि -1 या वाल्या पॉइंट पासून फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द प्लेन. ठीक आहे, मान के चलो इथे प्लेन आहे. प्लेन म्हणजे समजतं एक जागा. ठीक आहे, पटलं, सरफेस एरिया. ठीक आहे, पटली जागा. तर या पॉइंट पासून ते या प्लेन पर्यंतचा डिस्टन्स काढा म्हणते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, डिस्टन्स काढा. तर पहा, लक्षात घ्या कसं होईल पहा. बहुत ही चिल्लर क्वेश्चन आहे. ओके, कसं होईल पहा, तिकडे आहे का म्हणेल तर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट ऑफ द पॉइंट लिहितं आणि फ्रॉम द कुठून, फ्रॉम द प्लेन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. याच्यामध्ये पहा, डिस्टन्स ऑफ द पॉइंट फ्रॉम द प्लेन. ठीक आहे, असं लिहून टाका. ओके, एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय म्हणताय पहा, इथं जर x1 y1 z1 असेल आणि तुम्हाला माहिती आहे प्लेनचा इक्वेशन काय राहते, ax प्लस by प्लस cz प्लस d इज इक्वल टू 0. हा इक्वेशन हा प्लेन आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. तर पहा, यावाल्या पॉइंट पासून यावाल्या प्लेनचा जर डिस्टन्स काढायचा असेल तर लक्षात घ्या, इज तो फॉर्म्युला डिस्टन्स इज इक्वल टू, आता डी नाही लिहू कारण तिथं पुन्हा डी आहे. ठीक आहे, तर तो राहील पहा फॉर्म्युला काय. ठीक आहे, मान के चलो पी माना, पी जो डिस्टन्स आणि पी हा डबल वेळ होते, जाऊ द्या डिस्टन्सच लिहून का झामल कार्यक्रम करा. आता फॉर्म्युला काय पहा, ax. आता इथे ax नको लिहा कारण या वाल्या पॉइंट पासून लिहायचं आहे ना. हा इक्वेशन हा प्लेन जरी असला या वाल्या पॉइंट तर इथं ax1 प्लस by1 प्लस cz1 आणि प्लस d आणि डिवायडेड बाय फॉर्म्युला अंडर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. हा फॉर्म्युला समजलं. इथपर्यंत काय केलं पहा, इक्वेशन हा प्लेन लिहायचा, फक्त हे वाले पॉइंट लिहायचा x1 y1 z1. ठीक आहे, ओके. आता काय होईल पहा, याच्यामध्ये घुसाळा व्हॅल्यू काय होईल, चल जसा आहे तसा जो इक्वेशन देऊन आहे तो काय 3 आणि x1 च्या ठिकाणी काय आता 1 घुसाळा प्लस b काय b आहे 4. चेक करा ना, हा वाला इक्वेशन. ठीक आहे, आणि y1 च्या ठिकाणी 1. ठीक आहे, बिलकुल चोलर क्वेश्चन आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा प्लस -12. चेक करा -12 मायनस सी च्या ठिकाणी आणि z1 किती येते पहा, z1 -1 आणि पुन्हा एक गोष्ट इकडे आहे का प्लस जो d आहे ना तो तर d फुकटचाच देऊ ना. ठीक आहे, किती आहे 20 आणि डिवायडेड बाय किती होईल चेक करा, a चा स्क्वेअर. येथूनच चेक करा, a म्हणजे 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर मायनस 12 चा स्क्वेअर. बहुत ही बढ़िया. ठीक आहे, अरे हाच तर abc. चेक करा abc होगा abc. ओके, आणि abc आणि मग d इथपर्यंत क्लिअर. तर -12 चा स्क्वेअर व्यवस्थित क्लिअर. ठीक आहे, चला आता एक काम करा, या कोपच्यात आलो पहा. ठीक आहे, इकडे काय होईल पहा, याच्यामध्ये थोडस सॉल्व्ह करून घेतो. याच्यामध्ये पाय का 3 × 1 3 4 1 जा 4 आणि एक काम करा माइनस माइनस प्लस 12 1 12 आणि प्लस 20 आणि अंदर खाने का होईल पहा इकडे. ठीक आहे, इकडे होईल 3 चा स्क्वेअर 9 प्लस 16 प्लस 144. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, बढिया. ठीक आहे, आता एक काम करा, वरती ऍडिशन करा बरं. किती येतात 16 प्लस एक काम करा. ठीक आहे, 32 30 39. ठीक आहे, इथं 39 आलं, येईल चेक करा ना, बरोबर 39. ओके, आणि इकडे पहा आता काय होईल, हे थोडीशी जागा बनवतो. ठीक आहे, इथे किती येईल पहा 9 25 आणि 169. ठीक आहे, चेक करून घ्या. ठीक आहे, मग आता सांगा थोडस येतच काढून टाकू ना आपण, का आता ते मिटवत बसते, बरोबर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता काय होईल पहा 39 हा मॉड नव्हे बरं. ठीक आहे, म्हटलं 39 इथं मी मॉड घेतो आणि डिवायडेड बाय किती आला 30. ओके, 13 ना स्क्वेअर. ठीक आहे, तर 13 म्हणजे 13 3 39 म्हणजे 3 युनिट डिस्टन्स आहे. ओ हाच आपला आन्सर झाला. ठीक आहे, किती युनिट 3 युनिट. तर बिलकुल चोलर क्वेश्चन होता. ठीक आहे, हा विचारते बोर्डात अशा टाईपचा म्हणून मी घेतलो. ठीक आहे, होता चोलर. ठीक आहे, तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू. ठीक आहे मित्रांनो.